गव्हर्नमेंटने जे 1 रुपया पीक विमा योजना चालू केली आहे आता सध्या, त्याच्यात बाकी सर्व पिकं आहेत, परंतु केळी, पपई, मिरची ही समाविष्ट न केल्यामुळे शेतकऱ्यांचं मागे पुढे जे अतोनात नुकसान होईल, गारपीटने समजा, वादळी वारा, पाऊस, वातावरणातील आता जे बदल चालू आहेत सध्या, त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण राहणार? आता मला असं सांगायचं आहे की गव्हर्नमेंटने सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. कमीत कमी आता तुम्ही मिरची पीक हे तर कोणत्याच पीक विम्यात समाविष्ट नाही आजपर्यंत. आणि आमचा जो नंदुरबार जिल्हा आहे तो मिरची, केळी आणि पपईचा आगर आहे. आता सध्या इथे कापूस पण लागतं, सोयाबीन आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, सर्व पीक घेतले जातात. पण त्याच्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल आता मिरची पिकावर आहे. 2 नंबर पपई, 3 नंबर केळी असा आगर राहून सुद्धा आम्हाला त्याच्यात म्हणजे आम्हाला हे सापत्न वागणूक का म्हणून देण्यात येते गव्हर्नमेंटकडून की याच्यात 1 रुपयामध्ये कापूस 1 रुपयामध्ये 1 रुपयामध्ये केळी नाही, 1 रुपयाच्या विम्यामध्ये पपई नाही आणि मिरची तर 1 रुपया तर जाऊ द्या, पण परंतु पीक विम्यामध्येच समाविष्ट नाही. हे आपल्याला जनतेला लागणारं दैनंदिन आहे. मिरचीचं रोजचं आपल्या जेवणामध्ये रोजचं लागणारं खाद्यात जे काही थोडंफार का लागेना, पण मिरची हे पीक लागतं आपल्याला. तर त्याच्याबद्दल माननीय कृषी मंत्र्यांनी लक्ष घालावं, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लक्ष घालावं. कारण की शेतकरी हा 1 वर्षात जर त्याचं नुकसान झालं तर कमीत कमी 3-4 वर्ष हा शेतकरी उठून उभा राहू शकत नाही. एवढं लक्षात घ्या. आणि माझी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना हात जोडून नम्र विनंती की याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांना एक चांगला मेसेज जाईल की तुमचा पीक विम्यामध्ये हे समाविष्ट करण्यात येईल. आता 3 दिवस यांनी 1 रुपयाचे पीक विमा योजनेची मुदत वाढवलेली आहे आता सध्या. तर याचे का म्हणून घेत नाही हे मला सांगायचं आहे. बस एवढंच माझं बोलून 2 शब्द संपवतो.